की भाजप तिच्या उंबरठ्यावर आहे. देवयानी फरांदे यांनी ड्रग्जचं प्रकरण झालं तेव्हा माझ्यावर खूप त्यांनी आगपाखड केली, ते काही असो, पण त्या त्यांच्या पक्षाशी लॉयल आहेत हे नाकारता येणार नाही. त्या देवयानी फरांदेच्या डोळ्यात आलेलं पाणी असेल. नितीन गडकरी साहेबांनी केलेली मांडणी की नवे घेताय पण जुन्यांकडे लक्ष द्या, किंवा सुधीर भाऊ मुनगंटीवारांचं सांगणं की शनी शिंगणापूर नंतर जर कडी कोंडा कुलूप कुणाला नसेल तर तो भाजपला नाहीये, किंवा आता उमेदवाऱ्या झाल्यानंतर जो एक आक्रोश राज्यभरात सगळ्या उमेदवारांचा बघायला मिळाला, हे सगळ्या गोष्टींची जर गोळाबेरीज केली तर भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ती कधीही फुटू शकते आणि त्याला कारण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस या एका व्यक्तीची अत्यंत असुरी सत्ताकांक्षा आहे. भाजपवरती बोलतोय असं, पण आता आपण तुमच्या पक्षाविषयी बोलतो ना. सध्या संघर्षाचा काळ आहे सगळा मान्य. मागच्या लोकसभेपासून विचार करा, लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता महापालिका. आपल्या पक्षनिष्ठीने जितकं पुण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलं असं वाटतं का तुम्हाला? आणि आता पण पाहिलं आपण इथं भाजप आणि मुख्यमंत्र्यांची सभा झाली, अजित पवार आज दिवसभर फिरत आहेत. अशाच वातावरणात काँग्रेस तुमच्या बरोबर आहे असं तुम्हाला वाटतंय, परंतु ते असे आहेत की नाही अशी परिस्थिती. मनसेही तसंच तळात स्थितीत आहे. अशा सगळ्या परिस्थितीत तुमच्या पक्ष आणि पक्षश्रेष्ठींकडे इकडे पुण्याकडे एवढं लक्ष आहे असं तुम्हाला वाटतंय? कारण मागच्या लोकसभेला एकही सभा झाली नाही, विधानसभेला सभा झाली नाही, आणि आता महापालिका आली तरी अजून लक्ष नाही. तर एक प्रत्येक वेळेला भाजपकडे बोट टाकून म्हणजे वाटतं तुम्हाला की भाजपकडे बोट टाकून आपलं काही कमतरता म्हणतात की तुम्ही मगाची शब्द वापरला की तिथे भावडे नाही, भाजपकडे बोट दाखवल्याने म्हणजे ते वाईट आहेत असं म्हटल्याने आम्ही चांगले होतो असं नाही. याची मला कल्पना आहे. नाही, तेच म्हटलं की याची मला कल्पना आहे. पण मी जरा आपल्याला सांगितलं पाहिजे की लोकसभेला पुण्यामध्ये उद्धव साहेबांच्या सभा झाल्या. त्या सभा जुन्नरमध्ये झाल्या, शिरूरमध्ये झाल्या, पुण्यात झाली. विशेष त्या काळामध्ये जेव्हा गणेशोत्सव होता त्या काळातही आम्ही आणि माझे नेते सगळीकडे फिरले. इव्हन ते तर सोडा, पोटनिवडणुकीला एकट्या धंगेकरच्या साठी सुद्धा आम्ही इथे 2 रोड शो आदित्यदादांनी दिले होते. विधानसभेला माझ्या सभा झाल्या, भास्करदादांच्या सभा झाल्या, अरविंदभाईंच्या सभा झाल्या, आणि अगदी त्याच वेळेला आदित्यदादांची पण सभा झाल्या. त्याच्यानंतर नगर परिषदांची जी निवडणूक आहे, पुण्यात नगर परिषद नव्हती, परंतु नगर परिषदेच्या निवडणुकीला जरी ठाकरे खाली उतरले नाही असं म्हटलं जात असलं तरी निवडणुका लागण्याच्या आधी त्याच मराठवाड्यामध्ये ठाकरेंनी तब्बल 5 दिवसाचा अगदी काय म्हणता येईल त्याला तळ ठोकून तिथला दौरा केला होता. आणि तो एकदा नाही तर असे 5-5 दिवसांचे 2 दौरे केले. आमचे 4ही नेते, ओमराजे निंबाळकर असतील किंवा इतर लोक असतील, हे सगळे मराठवाड्यामध्ये काम करत होते. विशेष की आमच्या कदाचित नगराध्यक्ष पदाच्या जागा आपल्याला कमी दिसत आहेत. त्याला कारण आहे, कारण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याच्या साठीचा जो काही लिक्विडिटी लागते तिथे आम्ही नक्कीच कमी होतो. त्यामुळे आमच्या जास्तीत जास्त नगरसेवक पदाच्या जागा होत्या. मी आपल्याला फार जबाबदारीने सांगितलं पाहिजे की एवढ्या सभा घेऊन आणि पाण्यासारखा पैसा, पाण्यासारखा म्हणजे किती, तर एका मताला 22,000 रुपये हा माझ्या शहरातला रेट होता. एका मताला 22,000 रुपये. एवढं करून एकनाथ शिंदेचे नगरसेवक किती निवडून आले तर 616, आणि आमचे नगरसेवक किती निवडून आले तर 543. पण हे 543 नाही, मी पुण्यावरच येते. आपण म्हणालात की कुठे फिरलाय, तर ह्या आता ही 33 निवडणुका झाल्या. आता 4थ्या निवडणुकीकडे येऊ. आता जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक आहे तर पुन्हा तेच की महानगरपालिकेची निवडणूक लागण्याच्या अगदी मला वाटते 8 का 15 दिवस आधी उद्धव साहेबांचा इथं 2 दिवसांचा दौरा झाला. त्याच्या आधीही, कारण काय होतं की एकाच वेळेला जर सगळीकडे जाणं शक्य नसेल तर त्यावेळेला आधी जिथे जिथे शक्य आहे त्या प्रत्येक ठिकाणी ते जाऊन आलं पाहिजे. आता जेव्हा तुम्ही असं सांगता ना की बघा मग भाजपच्या एवढ्या सभा झाल्या मग तुमच्या का झाल्या नाही, तर भाजपकडे चॉपर, हेलिकॉप्टर, पैसा, यंत्रणा, सभेच्या परवानग्या. मी आपल्याला सांगितलं नाही 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 हेच खरं आहे. एक लक्षात घ्या दादा, आता परिस्थिती अशी आहे की मला उद्या पिंपरी चिंचवडमध्ये सभा घ्यायची आहे आणि पिंपरी चिंचवडचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणतो की उद्या भाजपची रॅली आहे, पिंपरी चिंचवडमध्ये परमिशन देणार नाही. तर हे वास्तव नाकारून चालणार नाही आणि हीच परिस्थिती सगळीकडे आहे. ज्या पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस यंत्रणा सांगते हे मैदान मिळणार नाही, इथे परमिशन मिळणार नाही, याच वेळेत सभा लावावी लागेल, सकाळच्याच वेळेत तुम्ही सभा घ्या, ह्या ज्या मधल्या टॅक्टीज आहेत या टॅक्टीज आम्ही कोणाला सांगायच्या? यंत्रणा जेव्हा वाकवल्या जातात आणि ठरवून तुमच्या वेळा कमी केल्या जातात. कोपरगाव मध्ये मी आता सभेला गेले होते नगर परिषदेच्या वेळेला, सेम गोष्ट की नाही एकनाथ शिंदेची सभा आहे, 3 वाजता सभा आहे, तुम्हाला तुमची सभा 11 ते 1 करायची, सकाळी 11ला सभा कशी तुम्ही सक्सेस करणार आहात? हे जे वातावरण आहे ना, हे वातावरण तुम्ही नाकारूच शकत नाही. पण याचा अर्थ आमचं पुण्याकडे लक्ष नाही असं अजिबात नाही. फक्त फरक एवढा आहे की काय म्हणता येईल त्याला,
ज्यांच्या जाहिरातीचे होर्डिंग खूप जास्त दिसत आहेत ते त्याच्यावरनं ते एक वातावरण दिसतं की अरे बापरे यांचा प्रचार कसा दिसतोय. पण त्या प्रचारात हे का बरं चर्चेला येत नाही की अरे त्या प्रचारामध्ये सत्तेत बसलेले अजित दादा म्हणतायत की 70,000 कोटीचा घोटाळा करूनही मी बसलोय की नाही त्यांच्यासोबत, आणि आपण बॅकफुटला जातोय असं वाटता लगेचच भाजप सांगते चौकशी अजून संपली नाही. लगेच एक पाऊल मागे येतात अजित पवार आणि सांगतात की हा चौकशी चालू आहे, पण मी कुठे सगळ्यांबद्दल बोललो, मी फक्त पिंपरी चिंचवड बद्दलच बोललो. कुणाला वेड्यात काढतात हे सगळे जण. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळतात आणि होय लोक भाजपच्या विरोधातच मतदान करायला आलेले असतात. पण आता त्यांच्या हे लक्षात आलं की नाही आता मशीनही करून चालत नाही आणि आता आपण मतदारांवरही खर्च करायचा नाही आणि प्रचारासाठी कुठून भाडोत्री माणसंही आणायची नाही. आता आपण नवाच फंड आणूया, आता डायरेक्ट आपण उमेदवारच विकत घेऊया. ऑप्शन काही दिवसांनी ऑप्शनही काढतील हे उमेदवारांचं. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला वाटतं नजरेआड करत चालणार. दोन प्रश्न यालाच प्रश्न होता की तुम्ही आता हे इलेक्शनच्या काळात जेव्हा इलेक्शन नसतं त्यावेळेला जितकं म्हणजे असं तुमचं मत आहे की तितकं शिवसेनेने पुण्याकडे लक्ष द्यायला हवं तेवढं दिलं गेलं. कारण मागच्या 2 महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत असंच म्हटलं होते जसं की पुणेकरांना वाटलं की पुणेकडे लक्ष द्यायला तयार तुम्ही फक्त म्हणा. त्याच्यानंतर पुढे काही झालं नाही. हा एक बात. नंबर 2 की पुण्याकडं मुंबईकडे जितकं लक्ष दिलं जातं तेवढं पुण्याकडे शिवसेनेची एवढी ताकद आणि मोठा म्हणजे असलेला मुंबईनंतर पुण्याचा बेस असेल 4 आमदार राहिलेले असे आहे ताकद असलेला शिवसैनिक इथला खूप जुना आहे जो तिथला पारंपरिक मतदार आहे. पण त्या पारंपरिक मतदाराला ते एक जागा करण्याचं काम जे आहे ते मागच्या काळात काय झालं असं वाटतं का? दुसरी त्याच्यामध्ये थोडी एक भावनिक एक असं आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्म ठिकाण आहे त्यामुळे त्याला एक भावनिक टच आहे. असं एक शहर असताना इतकं लक्ष पुण्याकडे इलेक्शन नसतानाच्या काळात दिलं जातं. मला वाटतं पुण्याकडे रोग अशा देशाने की आपला एकही नगरसेवक आता इथे पक्षात नाहीये. हे जो होतं अगदी 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 नाही ही परिस्थिती तर मला असं वाटतं की ही मुंबईत पण परिस्थिती आहे आणि पुण्यातही आहे. सत्तेच्या वळचणीला जाणे हे सहज सोपे असते आणि त्या पद्धतीने ते गेलेत. याचा अर्थ मला टीका करायला लगेच संधी मिळते असं सुद्धा नाही. परंतु आपण जेव्हा म्हणताना की मग पुण्याकडे लक्ष, तर व्यक्तिशः ठाकरे आले तरच पुण्याकडे लक्ष असेल का? मला वाटतं पुण्यातला असा एकही मुद्दा नाही की ज्या मुद्द्यावर मी स्वतः म्हणजे गेली 3 वर्ष आग्रहाने मांडणी केली नाही. मग पुण्यातला पोर्शे कारचा मुद्दा असेल, पुण्यातला ड्रगचा मुद्दा असेल, पुण्यातला जेलचा मुद्दा असेल, पुण्यातला ससून हॉस्पिटलच्या प्रशासनाचा मुद्दा असेल किंवा पुण्यामधला हगवणे प्रकरण असेल, म्हणजे इथल्या स्त्रियांच्या प्रश्नांपासून ते अगदी ड्रगच्या प्रश्नापर्यंत, इथला वाढता क्राईम रेट असेल किंवा इथल्या बिल्डरांच्या विळख्यात अडकलेली जनता असेल, या प्रत्येक प्रश्नावर सातत्याने आम्ही भूमिका मांडली. आता ही भूमिका जेव्हा सुषमा अंधारे मांडते तेव्हा ती भूमिका सामनाची भूमिका असते, ती भूमिका ठाकरेंची असते, ती भूमिका पक्षाची असते. पक्ष सपोर्ट करणार नसेल तर आम्ही ती भूमिका कशी काय मांडू शकू बरं? ज्या अर्थी आम्ही भूमिका मांडतोय ताकदीने याचाच अर्थ असा आहे की ती पक्षाची भूमिका आहे. फक्त व्यक्तिगत, तसंही काही फडणवीसही व्यक्तिगत इथे येऊन बसत नाहीत. फक्त का दिसतंय वातावरण, सत्ता आहे अनायसे, आणि आता मोहळांना इथे केंद्रातलं मंत्रीपद मिळालेलं आहे, इकडून मिसाळ आहेत. मेधा कुलकर्णी आणि ते एकमेकांची जिरवण्यासाठीच्या त्यांच्या टॅक्टिक चाललेल्या असतात ते अजून वेगळ्याच आहे. पण दिसतं सत्ता नसताना तुम्हाला त्या तुमच्या पक्षाच्या ऍक्टिव्हिटी किंवा तुमच्या हालचाली, तुमचे एकूण काय घडामोडी आहेत त्या दाखवणं थोडंसं कठीण जातं. अगदी जीव घेणं वगैरे काही नाही, थोडंसं कठीण जातं, पण लढणं चालू आहे. यालाच फक्त जोडून परत एकदा म्हणून की आता दोघही भाऊ एकत्र आहेत. ठाकरे असा ब्रँड म्हणून एक एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न आहे निवडणुकीच्या निमित्ताने वगैरे. तर हे असताना मग आता थोडं काही वेगळं चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने दिसेल का? ह्या दोघांच्या काही सभा इथे आपण आयोजित करणार आहोत का? आणि त्या निमित्ताने पुन्हा मग त्या पद्धतीने ढवळून निघणार? मला आता सभांचं नेमकं वेळापत्रक माहित नाहीये, पण माझ्या माहितीप्रमाणे नाशिकची सभा आहे, छत्रपती संभाजीनगरची सभा आहे, मुंबई आणि ठाणेच्या सभा आहेत, पुण्याची पण सभा आहे, पण मला त्याचे नेमक्या तारखा माहित नाहीयेत. पण जवळपास एक 8 सभांचं नियोजन आहे आणि त्याच्यानुसार त्या सभा वेळेत होतील. आता या सभांमध्ये पुन्हा तेच की प्रत्येक सभेच्या वेळेला उपलब्धता, वेळेची उपलब्धता, मैदानाची उपलब्धता आणि सगळ्या गोष्टी. पण अर्थात अशी कारणं सांगून पळवाट काढणे हेही संयुक्तिक नाही. पण निश्चितपणे या सगळ्या सभा 2 भावांच्या एकत्रित असतील. उद्या सामनातून दोघांची एकत्रित एक मुलाखत प्रकाशित होतीये. ज्या महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदा एकत्र येण्यासंबंधाने चर्चा झाली होती तीच महेश मांजरेकर उद्याची अजून एक मुलाखत करत आहेत. त्याच्यानंतर आमचे जे
जे इतर पक्षनेते आहेत त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, जसं की भास्कर दादा आहेत, अरविंद भाई आहेत, मी आहे. तर आम्ही मुंबईत आहोत, दानवे छत्रपती संभाजीनगरला आहेत, खासदार वाकचौरे, राजाभाऊ वजे ते नाशिक महापालिकेकडे लक्ष देत आहेत, नागपूरला अजून मला वाटतंय विनायक राऊत आणि काही लोक नागपूरसाठी आहेत. तर असं त्या ठिकाणचं विभाजन म्हणजे जे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्या उपलब्ध मनुष्यबळाला घेऊन आखणी केली जात आहे. 3 प्रकारे वेगवेगळ्या प्रत्यक्ष लोकांच्या भेटीगाठी, शाखा भेटी, सभा, रोड शो, याच्या सोबतच डिजिटल पद्धतीने आम्हाला काही करता येते का. आम्ही काही आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा पुस्तिका वेगवेगळ्या काढलेल्या आहेत की ज्या पुस्तिकांमध्ये शिवसेनेने नेमकं काय केलं, म्हणजे जेव्हा आम्हाला विचारते भाजपा की तुम्ही काय केलं, मराठी माणसासाठी काय केलं, तर आम्ही एका वाक्यात ते सांगू शकतो की 2017चा शिवसेनेचा जो जाहीरनामा होता तो जाहीरनामा आम्ही 90 ते 95% पूर्णत्वाला नेलेला आहे. त्यातल्या ज्या काही 5-1% गोष्टी राहिलेल्या आहेत त्याही फक्त आणि फक्त भाजपच्या हटवादी भूमिकेमुळे राहिल्या आहेत. पण कोस्टल रोड असेल किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना असेल किंवा महापालिकांच्या शाळामधून तंत्रज्ञान आणि त्या संबंधाने शिक्षण व्यवस्था असेल, ती प्रत्येक गोष्ट किंवा 750 स्क्वेअर फीट घरांना पहिले आम्ही 500चं म्हटलं आणि ते पूर्णत्वाला नेलं की 500 स्क्वेअर फीट घरांचा मालमत्ता कर माफ केला जाईल, तो झाला. आता आम्ही 750 स्क्वेअर फीटची गोष्ट सांगत आहोत. आम्ही जर आपण नीट बघितलं दादा, म्हणजे मुंबईचा जरी विचार केला तर करी रोड पासून आपण जर खाली आलो, साधारणतः टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिस पासून जर आपण खाली यायला लागलो तर 25 किलोमीटर पर्यंत महिलांच्या साठीचं शौचालय असं नाहीये, स्वच्छतागृह नाहीये. आम्ही आता आमच्या जाहीरनाम्यात सांगत आहोत की दर 2 किलोमीटरला महिलांच्या साठीची स्वच्छतागृह असतील. आणि ही महत्वाची गोष्ट आहे किंवा प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सॅनिटरी पॅड्सच्या वेंडिंग मशीन्स बसवल्या जातील. आम्ही संपूर्ण मुंबईला पाणी मिळण्यासाठी, म्हणजे इकडे फडणवीस म्हणतात की आम्ही पाणी पाणी करू वगैरे, तर आम्हाला पाणी पाणी करू वगैरे म्हणण्यापेक्षा जो तहानलेला महाराष्ट्र आहे त्यांनी पाणी पुरवलं तरी पुष्कळ आहे. तर आता आम्ही सगळ्यांकडे पिण्याचं पाणी मिळेल का. सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रदूषण दर जो आहे तो मुंबईचा असेल किंवा पुण्याचा असेल, हा प्रदूषण दर आज घडीला दिल्लीच्या खालोखाल ज्या प्रदूषित शहरं आहेत त्या प्रदूषित शहरांमध्ये पहिला नंबर मुंबईचा आणि दुसरा नंबर पुण्याचा लागत आहे. कधी कधी तो बरोबरीने. पण हा प्रदूषण दर कमी करण्यासाठी आम्हाला काय करता येईल तर त्याच्यावरही आम्ही आमचा कृती कार्यक्रम डेमॉन्स्ट्रेशनने आम्ही मांडला. तो आम्ही आमच्या परीने इतक्या कदाचित पातळीवर गेलो तर मतदारांना ते सांगून समजणार नाही. मतदारांना समजेल अशा भाषेमध्ये आणि शब्दामध्ये त्या प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी आम्हाला काय करता येतं त्यावर आम्ही काम करत आहोत. आणि डेली नीड्सची संबंधितच्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ जर आपण पुण्याचा विचार केला तर पुण्यात मला काय महत्वाचं वाटतं, पुण्यात मला 3 गोष्टी जास्त महत्वाच्या वाटतात. एक, पुण्यातला वाढता क्राईम रेट कमी करणे. एकीकडे भाजपा किंवा राष्ट्रवादी या पक्षांनी जिथे गुंडांना तिकीट दिली, उमेदवाऱ्या दिल्या, राजकारणाचं गुन्हेगारीकरण जेव्हा त्यांच्याकडून चालू आहे, हे गुन्हेगारीकरण थांबवता येईल का आणि हा क्राईम रेट आम्ही कसा कमी करू शकू यावर आमचा फोकस असेल. पुण्यातली दुसरी महत्वाची गोष्ट की खूप साऱ्या जमिनी शाळा बंद पाडायच्या किंवा उद्यानं ओस पाडायची आणि त्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालायच्या, तर हे बंद झालं पाहिजे. याच्यावर आम्ही फोकस करत आहोत. तिसरा, रहदारीचा मुद्दा मला स्वतःला पुणेकर म्हणून महत्वाचा वाटतो. नवले ब्रिज हा मृत्यूचा सापळा झाला आहे की ताशी आम्ही आधी 10 म्हटलं होतं, आता आम्ही 9 वर आणू, नाही चालणार. मुळात तुम्ही त्या रस्त्याचा स्लोपच इतका तीव्र उतार करून ठेवलेला आहे की लोडेड व्हेकल जे आहे ते थांबूच शकत नाही. त्यामुळे ही जी सदोष रस्त्यांची रचना आहे ती सदोष रस्त्यांची रचना बदलणं हे आम्हाला जास्त गरजेचं वाटतं. रहदारीसाठी गरज नसताना इकडनं वनवे दे तिकडनं वनवे दे हे जे द्रविडी प्राणायाम सगळे सुरू झालेले आहेत ते सामान्य पुणेकरांना त्रस्त करून सोडणारे आहेत. त्यावर आम्ही काम केलं पाहिजे. मला वाटतं इकडे पानमळा, जनता वसाहत, दांडेकर पूल, इथे खूप साऱ्या रिडेव्हलपमेंटच्या ज्या कामं आहेत, तिथे ज्या पद्धतीने विकासकांनी अक्षरशः मेटाकुटीला जीव आणलेला आहे, तर या सगळ्यांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. जर विश्रांतवाडीचा भाग बघितला तर विश्रांतवाडी
आणि विशेषतः शांतीनगर हा जो एरिया आहे, दरवर्षी म्हणजे रेड झोन पर्यंत जर तुम्ही बांधकाम बिल्डरांना परमिशन दिल्या आणि त्यांनी तिकडे भराव टाकले सगळे नदीमध्ये, तर पाणी कुठे थांबेल? पाणी सगळं इकडेच येणार आहे. ते पाणी गोरगरिबांच्या वस्तीत जात आहे आणि दरवर्षी त्यांचे संसार वाहून जातात. सो हे जे बिल्डरांची जी ही मजल वाढत चाललेली आहे, याला चाप बसणं कुठेतरी गरजेचं आहे. मला वाटतं पुण्यातले हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत. जसं आपण म्हणालात की पुण्याकडे लक्ष आहे का, तर मला वाटतं इतक्या बारकाईने, इतक्या मायनोटली आणि इतक्या आस्थेने जर मी पुण्यातल्या या प्रश्नांवर मांडत असेल, तर निश्चितपणे पुण्याचा आम्ही अभ्यास करतोय, पुण्याचा विचार करतोय. पुण्यातल्या ससून मधले जर आत्ताची अवस्था बघितली तर अजूनही ससून मध्ये अचानक जर एखादा पेशंट आला आणि त्याला जर आयसीयूचा बेड पाहिजे असेल तर त्याला बेड लवकर उपलब्ध होत नाही. ससूनला मिळणारा निधी आणि त्या निधीची होणारी उपयोगिता याचं प्रमाण इतकं व्यस्त आहे की त्यामुळे ही सगळी दुरावस्था निर्माण होते. तर त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. जेलमध्ये कितीतरी गोष्टी, मध्ये मी जेलमधला एक व्हिडिओ रिलीज केला होता की स्वतः जे कारागृहातले जे कर्मचारी आहेत ते कर्मचारीच गरज नसताना कैद्यांची गाडी थांबवतात आणि कैद्यांना पाकिटं दिली जातात. ती पाकिटं कसली आहेत त्यावर आम्ही त्याही वेळेला एसपींना प्रश्न विचारले, ते आत्ताही विचारतोय. मला वाटतं की पुण्यातलं, पण आपण पोलिसांना तरी किती जाब विचारणार? जर गुंडांनाच उमेदवाऱ्या दिल्या जात असतील तर अशा गुंडांना हातकड्या घालण्याचं पोलिसांमध्ये धैर्य कसं काय येईल बरं? तर ह्या सगळ्या गोष्टी इथल्या पुणेकरांना मोकळेपणाने श्वास घेता आला पाहिजे. अनाधिकृत पब बार जे आहेत, ज्या पब बारमुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत आणि तरुणाई, कारण उभ्या महाराष्ट्रातनं स्पर्धा परीक्षांच्या निमित्तानं जो वर्ग येतोय तो सगळा आपला पुणे, अलका टॉकीज, टिळक रोड किंवा इकडे पेरुगेट पर्यंत, अगदी खजिना विहिरीपर्यंत लोक आहेत. तर ही सगळी जी तरुणाई आहे, जे उद्याचं भविष्य आहे, ते जर ड्रगच्या विळख्यात सापडत असेल तर काय? त्यामुळे आमची ड्रगच्या विरोधातली सुद्धा लढाई तीव्र आहे. तुम्ही नागरिक प्रश्न हे सगळे आता हे प्रश्न आणि सामान्य नागरिक केंद्रस्थानी या निवडणुका आहेत. कारण राजकीय विरोधक सत्ताधारी असतील, व्यक्ती म्हणून चिकलबेग होती पूर्वी, प्रवृत्ती व्यक्ती नको प्रवृत्ती बघ. आता व्यक्तिगत सगळी चिकलबेग सुरू असते. सामान्य नागरिक केंद्रस्थानी दिसतोय का तुम्हाला? चळवळीतून आला राजकीय म्हणून सोडून? नाही, फारच चांगला प्रश्न आहे दादा. हे बघा, आणि ह्यालाच जोडून ना की तुम्ही एवढे सगळे प्रश्न दळमळीने मांडता किंवा तुम्ही ड्रग्सचं प्रकरण काढलं, आणखीन 2 प्रकरणं काढली, तुम्हाला असं कधी वाटतं का की तुम्ही याच्यात एकटे पडताय, तुम्हाला विरोधकांची पण साथ मिळत नाही किंवा पक्षाकडनंही साथ मिळत नाही, असं कधी? मला ड्रगच्या प्रकरणावर आता फार असं वाटून गेलं की जे समविचारी पक्ष आहेत त्यांनी त्या भूमिका घ्यायला हव्या होत्या. म्हणजे माझ्यासोबत तर काय उद्धव साहेब बोलत आहेत त्याच्यावर, संजय राऊत साहेब बोलत आहेत, मला वाटतं त्यांच्या उद्याच्या मुलाखतीत पण ड्रगचा विषय आलेला आहे, किंवा माझ्या सगळ्या खासदारांनी मिळून अमित शहा यांना पत्र लिहिलं या सगळ्या संबंधाने की बाबा राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या भावाच्याच नावाची चर्चा जर या सगळ्या संबंधाने होत असेल तर हे वाईट आहे. तर ते पत्र लिहिलं गेलं. म्हणजे माझ्या पक्षातल्या लोकांनी हे मांडलं. पण मला असं वाटत होतं की आघाडी म्हणून माझ्या इतर जे माझे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा या भूमिका उचलून धरल्या पाहिजेत. म्हणजे उदाहरणादाखल धंगेकर माझे अतिशय चांगले सहकारी भाऊ आहेत. पोर्शेकारच्या वेळेला ते फार जोरशोरसे माझ्या सोबत होते. पण आता सावरीच्या प्रकरणामध्ये मात्र त्यांचा काही आवाजच मला ती आवाजाची साथ लाभली नाही. किंवा मला इतरही पक्ष जे आमचे सोबतचे आहेत त्या पक्षांनी ड्रग्सचा मुद्दा फार लावून धरणं इतर कुठल्याही प्रश्नापेक्षा हा प्रश्न फार महत्वाचा आहे. कारण काय होतं ना सर, की आपण खूप कष्ट करतोय, आपल्या लेकराला फार चांगलं आयुष्य मिळालं पाहिजे, भविष्य मिळालं पाहिजे, त्याला दी बेस्ट कॉलेज मिळालं पाहिजे म्हणून आपण धडपडतो. पण दी बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्यानंतर त्या कॉलेजच्या गेटवर जर एखादा ड्रग्ज पेडलर थांबला असेल तर आमच्या लेकराला आम्ही कसं वाचवायचं, ते जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझी लढाई ही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुठल्याही म्हणजे मला आय एम नॉट इंटरेस्टेड टू सेट एनी काइंड ऑफ पॉलिटिकल स्कोर, त्याच्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. पण ही लढाई पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन लढली पाहिजे. आणि जे आपण म्हणताय की सामान्य माणूस या सगळ्यांच्या केंद्रस्थानी दिसतोय का, मला दिसतोय कदाचित, म्हणून मी इतक्या तळमळीने सांगते की ही हवेची गुणवत्ता अशी असली पाहिजे, किंवा शांतीनगर, विश्रांतवाडी, जनता वसाहत, हे सगळे स्लम आहेत सर. मी या सगळ्या स्लम्स बद्दल बोलते आणि या स्लम बद्दल बोलत असतानाच मी नवले ब्रिज बद्दल बोलते. ऍट द सेम टाइम मी पब बार आणि तिथून चालू
असणारे अवैध धंदे त्यावरही बोलते आणि मी ससूनची भूमिका मांडते. याचा अर्थ सर्वसामान्य लोक आणि त्यांचे प्रश्न हे माझ्या केंद्रस्थानी आहेत, कारण मी स्वतः फार सामान्य आहे. उभ्या महाराष्ट्रात माझी 1 एकर जमीन कुणी काढा, याचा अर्थ माझ्या नातेवाईकांच्या नावावर आहे असं पण नाही बरं का. काही जण असे फार हुशार असतात की स्वतःच्या नावावर नसते पण नातेवाईकांच्या नावावर. तर सर्वसामान्य आयुष्य आहे, अतिशय सामान्य कुटुंब, पण हे सगळं मी मांडू शकते कारण मी रोज त्या गोष्टी फेस करते. याच्यावर त्यांनी बोलावं का, तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु जनतेने गुणवत्ता म्हणून विचार करावा का, तर मला वाटतंय आता प्रश्न जनता, मतदार लोकांचा फार येतो की हे सगळे लोक या गोष्टीचा विचार करत असतील का. कारण एखादा पक्ष जेव्हा 22,000 25,000 एका मताला देतो, जर हे खरंच लोकाभिमुख राजकारण करणारे असतील तर यांना 22,000 खर्चायची गरज पडेल का, यांना उमेदवार विकत घ्यायची गरज पडेल का, यांना धमकवायची गरज पडेल का. जसं संग्राम जगतापचा कालचा व्हिडिओ मी रिलीज केला की कशा पद्धतीने त्यांचे अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यक उमेदवारांना अक्षरशः ओलीस ठेवल्यासारखे वागत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार निश्चितपणे लोकांनी करायला हवा. पण काय झालंय, सगळं फास्ट फूडचं जग झालंय, नेतेही फास्ट फूड सारखा विचार करायला लागले आणि दुर्दैवाने ते सगळं. त्याच्या बदलत्या परिस्थितीत आपली लढत कोणामध्ये, म्हणजे भाजप की राष्ट्रवादी? मला असं वाटतंय की लढत या क्षणाला जर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मूल्याधिष्ठित राजकारण करत ज्या मूल्यहीनतेच्या पातळीवर हे सगळं जात आहे त्याच्या विरोधात लढलं पाहिजे. कारण सांगता काहीच येत नाहीये सर. म्हणजे हा इथे कधी बसेल आणि इथला तिकडे कधी बसेल, राजकारणाची जी संगीत खुर्ची झालेली आहे, इतकं गमतीदार, इतकं अनप्रेडिक्टेबल राजकारण याच्या आधी मी कधीही बघितलं नाही. इतकं अनप्रेडिक्टेबल की एका महिलेच्या संदर्भाने मला फोन केला जातोय आणि सांगितलं ते अहो त्यांना सभा द्यायची राहिलेली आहे. अच्छा हो का, बरं बरं बरं. आणि इतकेच सांगितलं जातं अहो नाही 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 त्या तर भाजपकडे आता गेलेल्या आहेत. अरे चा हो का, बरं बरं बरं. आणि मग अहो नाही 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 माझंच चुकलं, सकाळी त्यांनी काँग्रेसकडे प्रवेश केलाय बरं का, आता त्या आपल्याकडेच असतील. हे जे आहे हे गमतीदार आहे. अशा काळात कोणत्या पक्षाविरुद्ध लढणार, कोणत्या पक्षाच्या विरोधात लढत आहे. कारण पक्ष जर म्हणाला आपण, आता मला सांगा की ह्यांनी सतत म्हटलं की तुम्ही हिंदुत्ववादी नाहीत कारण तुम्ही काँग्रेस सोबत जात आहे. काँग्रेस सोबत गेल्याने जर हिंदुत्व धोक्यात येत असेल तर भाजपा अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत गेली तेव्हा हिंदुत्व कुठल्या खुंटीला टांगून ठेवलं. हिंदुत्व धोक्यात जर इतक्या अशा गोष्टींनी येत असेल तर आता अकोला अकोटमध्ये एमआयएम सोबत भाजपची युती, हे परमेश्वरा आम्ही आता कुणाकडे बघावे. एमआयएमची आणि भाजपची जर युती होत असेल तर भाजपच्या भक्तुल्यांनी आता कुठे जीव द्यावा. हे किती वाईट आहे. जे कोणी भाजपचे समर्थक असतील ते कसं समर्थन करतील या गोष्टीचं. त्यामुळे मला असं वाटतं की पक्ष म्हणून, व्यक्ती म्हणून लढण्यापेक्षा मूल्याधिष्ठित राजकारण पुढे नेत मूल्यहीनतेच्या विरोधात लढलं पाहिजे. ते जास्त गरजेचं आहे. कारण मी पुन्हा सांगते सर, भाजपमध्ये सगळेच वाईट आहेत का, मला नाही वाटत असं. अहो भाजपमधल्या सुषमा स्वराज यांना बघत बघत आम्ही मोठे झालो. प्रमोद महाजन साहेबांची आम्ही भाषणं ऐकली, अटलजींच्या कविता आम्हाला प्रेरणा देणाऱ्या होत्या. माझा आणि संघाचा विचार वेगळा असेल, आम्ही 2 वेगळ्या ध्रुवावरची माणसं आहोत. पण ही गोष्ट नाकारता येणार नाही की मुंग्या जसा छोट्या छोटे कण एकत्रित करून वारुळ तयार करतात, तसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या सत्तेचं वारुळ उभं केलं. पण वारुळाचा गुणधर्म असा आहे की वारुळ जरी मुंग्या बांधत असल्या तरी एकदा का वारुळ तयार झालं की त्यात राहण्याचं भाग्य मात्र मुंग्यांना लाभत नाही. त्यात राहायला विषारी नाग येतात. RSSच्या स्वयंसेवकांनी सत्तेचं वारुळ बांधलं, पण त्या वारुळामध्ये काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे सगळीकडून भ्रष्टाचारी, बलात्कारी, गुंड, तडीपार सगळ्या प्रकारचे नाग तिथे आले. आता काय पक्षाचं नाव घ्यायचं सर? आता भाजपाला भाजपा म्हणावं की काँग्रेस जनता पार्टी म्हणावं, काँग्रेस युक्त जनता पार्टी म्हणावं, काय म्हणावं त्यांना? ते काँग्रेस मुक्त करणार होते पण ते आता काँग्रेस युक्त झालेले आहेत. अशा काळामध्ये मला वाटतं की मूल्याधिष्ठित राजकारणाचा लढा मूल्यहीनतेच्या विरोधातला आहे, तो जास्त महत्वाचा आहे. कदाचित भाजपमधले लोक हे म्हणणं खुलेपणाने किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मान्य करणार नाहीत, पण लोकसत्ताची ही मुलाखत बघताना अंतर्मुख होऊन ते एकट्यामध्ये हे नक्कीच मान्य करतील की भाजप अशी नव्हती. महाराष्ट्रातली भाजपा आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजकारण नासवण्याचं पाप जर कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी
फडणवीसांनी केलेलं आहे आणि फार जबाबदारीने. यातला एकच मुद्दा, आता तुम्ही वारुळाचा जी. उल्लेख केला. जी 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 आणि हा फार असा जिव्हारी लागणारा आहे सर. तुम्ही स्वतः शिक्षिका राहिलेला जी 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 आपण एकमेकांकडून शिकलं पाहिजे, शिक्षक असं अगदी. पीअर लर्निंगचा भाग म्हणून. अगदी सर. तर भाजपची जी सत्तेची आकांक्षा आहे, तर त्याच्याकडे सत्तेची आकांक्षा म्हणून न बघता विजयासाठीची आकांक्षा असं म्हणून जर बघितलं तर भाजप ही एकेकाळी तुमच्याच याच्यात म्हणजे तुमच्याच भूमिकेत होती. त्यांनी बराच काळ संघर्ष केला जेव्हा काँग्रेस होती. आता ती परिस्थिती तुमच्यावर आहे. तर ती सत्तेची आकांक्षा किंवा ती विजयाची आकांक्षा ठेवण्याची ती शिकण्यासारखी आहे असं तुम्हाला विरोधी पक्षात राहून वाटतं? सर, भाजप जोपर्यंत बघा 66ची शिवसेना मला आवडायची, त्याच्यानंतर जी शिवसेना भाजप सोबत गेली ना, त्या शिवसेनेवर मी स्वतः टीका केलेली आहे. ज्या दिवशी शिवसेना भाजपच्या सावलीतनं बाहेर पडून वेगळी झाली, त्यानंतर पुन्हा मी शिवसेनेला जोडली गेले. हा एक भाग. विजय कुणाला नको असतो? राजकारण म्हणतातच कशाला? सत्ता मिळवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजे राजकारण, अशी त्याची व्याख्या केली जाते. त्यामुळे सत्ता प्रत्येकाला हवी असते, विजय प्रत्येकाला हवा असतो, पण विजयासाठी वाटेल ते असं नाही. मला असं वाटतं की अटलजींचं कोट फार महत्वाचं आहे. जेव्हा अटलजींचं सरकार एका मताने पडतं आणि अटलजी सांगताहेत की मंडी सजी हुई थी, बाजार लगा हुआ था, हर शख्स बिकने को तैयार था, पर हमने खरीदना उचित नहीं समझा, क्योंकि सरकारें आएंगी सरकारें जाएंगी, पर यह लोकतंत्र बचना चाहिए. ती भाजपा जी सत्तेसाठी वाटेल ते करत नव्हती, ती भाजपा कुठे? आणि सत्तेसाठी यमायम सोबत बसणारी भाजपा कुठे? तर ह्या पद्धतीची सत्ता दादा मला खरंच नको. मी तुम्हाला सांगते, उद्याला जर माझा पक्ष जरी म्हटला ना, कधी माझा पक्ष म्हणणार नाही, पण मी एक सांगते की असं कधी काही झालं तर सुषमा अंधारे त्या क्षणी बाहेर असेल. याचा अर्थ सुषमा अंधारे बाहेर असून वेगळ्या पक्षात जाईल असं अजिबात नाही. मला तर आत्ता तसं वाटतंय की नको यार, काहीच नको करायला. आपली शिक्षकी पेशा बरा आहे, आपण आपलं लेकरं शिकवूया. हे आपले बस की बात ही नाही. म्हणजे खोटं पण बोलायला एक मर्यादा असते. हो, जिभा झिजून जात असतील, अशी घासून जात असेल पूर्ण जीभ, काही शिल्लक राहत नसेल. 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा तुम्ही आरोप करता आणि नंतर तुम्ही गप्प बसता. तुम्ही हसन मुश्रीफकडे हातोडा घेऊन जाता, नंतर गप्प बसता. ते आर्यन खान, शाहरुख खानचं पोरगं, 13 ग्रॅम चरस त्याच्याकडे सापडतो, त्याची मीडिया ट्रायल करता, त्याची पत्रकार परिषद घेता, त्याला तुम्ही जेलमध्ये पाठवता. प्रांजल खेवलकर एका घरगुती पार्टीला तुम्ही रेव पार्टी ठरवता, त्याची मीडिया ट्रायल करता, त्याची पत्रकार परिषद घेता. बरं, नार्कोटिक्सने पत्रकार परिषद घ्यायची असताना एक कारण नसताना एक बाई चमकोगिरी करत मध्ये जाते, तीही पत्रकार परिषद घेते. आणि हे एवढं सगळं 13 ग्रॅम चरस, 13 ग्रॅम. पण त्याच ठिकाणी 115 कोटीचं ड्रग्ज सापडत आणि कोणी काहीच बोलत नाही. म्हणजे ट्रीट कसं केलं जातं, सत्ताधाऱ्यांना ट्रीट कसं केलं जातं आणि विरोधकांना ट्रीट कसं केलं जातं. आणि एवढ्या सगळ्यातनं आपण आपला लढा अजिबात डिमॉरलाइज न होऊ देता, आपलं खच्चीकरण होणार नाही याची काळजी घेत उभं राहणं. आणि जेव्हा की लिक्विडिटी नाहीये, म्हणजे भाजप हुशार होत, आधी नोटबंदी केली आणि असलेला सगळा पहिल्या सत्ताधाऱ्यांकडचा सगळा पैसा काढून घेतला आणि मग अशा परिस्थितीमध्ये सत्ता, मला वाटतंय लढा उभा करणं हे फार महत्वाचं. पण मी गावाकडची आहे आणि आम्हाला गावाकडच्या सगळ्या पोरींना एक संस्कार दिला जातो की महालातला संसार तर कोणीही करून दाखवेल, मजा तेव्हा जेव्हा झोपडीचा महाल करू. त्यामुळे ठीक आहे की आता आमच्याकडे सत्ता नसेल, पण मला याचं समाधान आहे की मी रात्रीला शांतपणे झोपू शकते. मला समाधान आहे की मी या मूल्यहीनतेच्या अत्यंत हिनकस जीवघेण्या स्पर्धेचा भाग नाहीये. आणि राहिला प्रश्न की काय तुम्हाला विजय मिळेल का नाही मिळेल का, तर विजय मिळेल का नाही माहित नाही सर, कारण अशा टॅक्टिक्स केल्यावर त्या टॅक्टिक्स तुम्ही करू शकणार नाही. पण हा, माणूस म्हणून आम्ही केव्हाही सरस असू, हे जास्त महत्वाचं आहे. आता लोकशाही आपण म्हणतो की सरकार जास्त कलेक्टिव्ह असं, विरोधक आक्रमक असं, तर इथं आता उलट दिसतं की सरकार आक्रमक आहे, विरोधी तुम्ही बावडे होते मगाशी तू स्वतः म्हटलं. नाही पुणे पुण्याचं जरा वेगळं सांगेन मी. हा, पुण्यातलं राजकारण हे जरा हितसंबंधाने भरलेलं राजकारण आहे का असं वाटायला लागतं मला. तो त्याच संदर्भाने आहे की सत्ताधारी जेवढे आक्रमक आहेत, फडणवीस जेव्हा विरोधी पक्षात असताना जेवढे आक्रमक होते त्याच्यापेक्षा जास्त सत्तेत असताना ते आहे. तर ती आक्रमकता विरोधी पक्षांची कमी पडते का? नाही, मला वाटतं त्याच्या आधीचं एक वाक्य जे मी विरोधी पक्ष नेते की काय असं वाटतं. त्याच्या आधीचं जे मी वाक्य उच्चारलं होतं ना, की आमचा लढा डिमोरलाइज होणार नाही, कुठे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचं असतं. तर लढा डिमोरलाइज करण्याचे खूप प्रयत्न केले जातात. एक, आणि फडणवीसांचं जर म्हणाल तर फडणवीस आक्रमक नाहीयेत. एक तर फडणवीसांचा अति
आत्मविश्वास जरा जास्त वाढला आहे. आत्मविश्वास येतो ना की चला इतक्या वर्षाचा काँग्रेसचा मुख्यमंत्री असलेला अशोक चव्हाण आता माझ्याकडे येऊन जी जी करतोय, राधाकृष्ण विखे पाटील माझ्याकडे अक्षरशः पाणी भरायला तयार झाले, तर आत्मविश्वास वाढतो. तो फाजील आत्मविश्वास त्यांचा जास्त वाढलेला आहे, त्यामुळे त्यांचा आवाज वाढलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की सिग्मंड फ्राईड असं सांगतो की एखादा माणूस खूप जास्त हिंसक कधी होतो, जेव्हा तो आत्म खूप जास्त असुरक्षित असतो. फडणवीस स्वतःला आता प्रचंड असुरक्षित समजतात, कारण फडणवीसांना माहित आहे आता शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये जो कोल्ड वॉर चालू आहे तोही असुरक्षिततेच्या पोटीत चालू आहे. ज्या पद्धतीने अमित शहा यांनी शिंदेंना एक जास्तीची स्पेस दिलेली आहे ती फडणवीसांना कधीही पटणारी नाहीये. पृथ्वीराज बाबांचं नेमक्या वेळेला येणारं विधान आणि त्या विधानानंतरची होणारी उथलपुथल, मला वाटते ज्याला राजकीय जाण आहे त्याला हे सगळे गिमिक्स आणि या सगळ्या गोष्टी निश्चितपणे कळत असतील. त्यामुळे फडणवीस आक्रमक वगैरे अजिबात नाहीयेत. फडणवीसांचं आत्ताचं जे बोलणं आहे ना त्याला आक्रमकता म्हणण्यापेक्षा एकदा आक्रस्ताळेपणा म्हणावा लागेल किंवा खोटं बोल पण रेटून बोल या न्यायाचं त्यांना म्हणावं लागेल. एक वेगळा प्रश्न, जी 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 जेव्हा पहिल्यांदा कळाली आपण मनसे सोबत युती करू, तर त्यावेळेला म्हणजे काय फील होती की म्हणजे तुम्ही त्या प्रोसेसमध्ये होता का युतीच्या? म्हणजे जेव्हा महाराष्ट्राला कळालं तेव्हा तुम्हाला कळालं की त्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही होता? आणि यावर जोडून आणखी एक प्रश्न असा की पूर्वी राज ठाकरे असं म्हणत होते की आम्हाला बडवे बाळासाहेबांपर्यंत पोचू देत नाहीत. आता त्यांच्याच पक्षातल्या नेत्यावरती तो बडवे असल्याचा आरोप आजच 20 वर्षांनी तो शब्द आला बडवे. मला असं वाटतं की मी चळवळीतनं आलेली आहे आणि मी मिशनरी कार्यकर्ता आहे. सत्ता पद ही गोष्ट माझ्यासाठी फार मॅटर करत नाही. मी ज्या विचारांच्या साठी लढते तो संविधानिक चौकटीचा विचार माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. हे करत असताना ना मिशनरी लोकांना काही गोष्टी ज्या शिकवल्या जातात त्याच्यात ही एक गोष्ट असते की तुम्ही फार फार इमोशनल वगैरे व्हायचं नाही, तुम्हाला जरा प्रॅक्टिकली थोडंसं माहिती असलं पाहिजे. याचा अर्थ काय की मी सैनिक आहे, मी राजपुत्र नाही. सैनिकाचा धर्म लढणे आहे, धोरण मी ठरवायचं नाहीये. जे धोरण ठरवलंय केडरचा अर्थच हा असतो की इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट. एकदा लीडरने ऑर्डर केली, काय ज्या तुमच्या शंका कुशंका जे काही असेल ते 4 भिंतीच्या आत एकदा डिस्कस करायचं. एकदा तुम्ही बाहेर आलात की मग जी लाईन ठरलेली आहे त्या लाईनवर तुम्ही चालायचं, हे एक महत्वाचं. दुसरं असं की माझं आणि मनसे प्रमुखांचं वैयक्तिक असं काहीच भांडण नाहीये. त्यांचा आणि माझा जो पहिला वाद होता, म्हणजे असं आहे का की मनसे प्रमुखांनी मला कुठे तरी इलेक्शन मध्ये हरवले किंवा त्यांच्यामुळे माझी खुर्ची गेली किंवा माझ्यामुळे त्यांची खुर्ची गेली, असं काहीच नाही. नाशिकमध्ये मी अजिबात पक्षात नव्हते, कुठल्याही पक्षात नव्हते आणि मी एक भाषण देत होते. भाषण देताना कलम 19 वरून एक वाद झाला आणि तिथे आमचाही झाला. याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीच वाद नव्हता. भाजप सोबत माझं अजिबातच जमू शकत नाही आणि मनसे सोबत जमू शकतं. त्याचा साधा गुणात्मक फरक हा आहे की टीका आणि विश्वासघात यात फरक आहे. मनसेने माझ्यावर टीका केल्या, मी मनसेवर टीका केल्या, पण मनसेने आमचा विश्वासघात नाही केला. मनसेने आमचं चिन्ह पळवलं नाही, मनसेने आमचा पक्ष पळवला नाही. मनसेने स्वतःच्या कर्तृत्वाने जे काही आहे ते उभं केलं, जे असेल ते त्यांनी त्यांचं उभं केलं. त्यामुळे त्यांनी विश्वासघात केला नाही आणि त्यामुळे ते एकत्र येताना मला काय वाटेल, मला काय वाटणार आहे. माझ्यासाठी आता हे महत्वाचं आहे की अरे मला तर पुन्हा मर्यादा येत आहेत आणि मी खूप टाळते, खूप नावं टाळते मी बोलायला. अरे कितीतरी लोकांच्या सोबत जुळवून घेतलं ना राव आम्ही. ज्यांना भल्या भल्या लोकांना ज्यांना म्हटलं की हे अनप्रेडिक्टेबल आहेत, हे विश्वास ठेवण्यासारखे नाहीयेत, हे बदलू शकतात, हे भांडवलदारांच्या, हे प्रो कॅपिटलिस्ट आहेत, हे भांडवली व्यवस्थेचेच वाहक आहेत, अशांच्या सोबत सुद्धा जुळवून घेतलं ना. जेव्हा की मी भांडवली व्यवस्थेची विरोधक आहे, मी अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे, मी प्रो एस्टॅब्लिशमेंट विचार करणाऱ्यांपैकी नाहीये, पण घेतलं ना जुळवून. का जुळवून घेतलं तर भाजप सोबत लढता येईल म्हणून. मग मला असं वाटतंय की आता महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता ही कुठल्याही गोष्टीपेक्षा मोठी आहे. मराठी माणूस महत्वाचा आहे. राजकारणानंतर कुठेही काही होऊ शकतं असं काही नाही. आणि आता तुम्ही दिलं पाहताय चित्र आहे. एक प्रश्न आहे की 2007 काँग्रेसला महापालिकेतून सत्तेवरून उतरवण्यासाठी एक नवीन समीकरण आलं, त्याला पुणे पॅटर्न असं नाव राजकारणात दिलं गेलं. त्यामुळे भाजप शिवसेना आणि त्यावेळेची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे. आता समजा असं चित्र झालं की आज भाजपच्या विरोधात जरी पात्र असलं आणि समजा त्यांना सत्तेच्या संदर्भात अशी परिस्थिती असं चित्र निर्माण झालं, जरदरची जरी असलं तरी असं चित्र निर्माण झालं की भाजपकडे अशी जागा आहे आणि दुसरीकडे काँग्रेस
मनसे आणि शिवसेना यांच्याकडची जागा आणि राष्ट्रवाद हे एकत्र झाले तर त्या सत्ता म्हणजे बदल होऊ शकतो. तर तसा नवीन पॅटर्न जर करायचा वेळ असं जर हे सगळेच लोक एकत्र बसणार असतील तर मग निवडणुका कशाला घ्यायच्या वगैरे, कशाला उठाठेवी करायची? जर तेव्हा गरज पडली तर असा नवीन पॅटर्न करण्यात वेळ आली तर तुम्ही मला नाही वाटत की माझे पक्षप्रमुख या गोष्टीला तयार होतील. कारण आता जे काही पुण्यात झालं त्यावरून त्यांची आता काय नेमकी मानसिकता किंवा मनस्थिती झाली ती मला त्याची कल्पना आहे. त्यामुळे असं कुठलंही आपण सांगताय ती तिकडमबाजी आणि त्या तिकडमबाजीला पक्ष नेतृत्व तयार होणार नाही. तसं जर तिकडमबाजीला जर पक्ष नेतृत्व तयार होणारं असतं सहजासहजी तर मग अजून एक चांगला पर्याय आपण वेगळा विचार करू शकलो असतो ना. तो चांगला पर्याय असं की जाऊ द्या, सुबह का भुला शाम को घर आए तो उसे भुला नाही कहते, जाऊ दे हे भाजप राष्ट्रवादी सगळेच जाऊ देत, पुन्हा शिंदे पुन्हा ठाकरे एकत्र बसूया, बेस्ट आहे ना. पण ते जे आता जे पक्ष नेतृत्व आहे त्या पक्ष नेतृत्वाचा एकूण स्वभाव, कार्यपद्धती आणि त्यांची काम करण्याचं, त्यांची हातोटी आणि त्यांची विचार करण्याची पद्धत हे जर सगळं बघितलं तर मला नाही वाटत की फडणवीसांच्या त्या आसुरी सत्ताकांक्षेला ते बळ देतील. ते फडणवीस शिंदेना जितके चेक देतात सारखे हे फक्त आता तुम्ही उद्धृत केलेलं विधान सूचक संदेश समजायचा का? नाही अरे हे असं असतं तुम्हा पत्रकार लोकांचं. आता तुम्ही बोललात म्हणून म्हणजे काय म्हणतात त्याला, वादे वादे जायते तत्वबोधा, तसा तो तत्वबोध झाल्यासारखं ते मी मांडलं. परंतु फडणवीस कायम शिंदेना चेक देतात हे पत्रकारांनीही मान्य करणं हेही नसे थोडके की फडणवीस शिंदेना चेक देत आहेत, किंबहुना फडणवीस एकाच वेळेला शिंदे आणि अजित पवार दोघांनाही चेक देत आहेत. असं म्हटलं जातं असं. नाही असं दुरुस्त करतायत, संपादक दुरुस्त करतायत तुम्हाला, तर हरकत नाही. पण हे तर खरंच आहे ना की असं काही आहे का की भाजपच्या एकही चूक नाही आणि सगळ्या चुका यांच्याच आहेत. म्हणजे बघा की नेमकं पार्थ पवारच्या जमिनीचा घोटाळा बाहेर येतो, अगदी त्याच वेळेला अजितदादांना वारंवार अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जातात, त्यांच्याच पक्षाच्या लोकांवरती कारवाया होतात. अगदी सत्तेला 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी पहिली धनंजय मुंडेची विकेट जाते, मग माणिक कुकाटेची विकेट जाते. इकडे शिंदेच्या मध्ये संदीपान भुमरेचं जमीन प्रकरण बाहेर येतं, संजय शिरसाटची SITची चौकशी लागते, नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी लागते, डिझास्टर मॅनेज कमिटीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे असायला हवेत पण त्याच्यामध्येही नेमकं शिंदेना वगळून ती कमिटी बनवली जाते. OSD नेमण्याचा अधिकारही दोघांना ठेवला जात नाही, गुळाचे गणपती म्हणून DCMs बसवले जातात. हे जर सगळं बघितलं तर अमित शहानी जे सांगितलं की 2029 के चुनाव में हमें किसी के भी सहारे की कोई जरूरत नहीं पडेगी, मला वाटतं त्या दिशेने भाजपने त्यांची वाटचाल सुरू केलेली आहे. आणि हे सत्य शिंदे आणि दादा या दोघांनाही फार पुरतं उमगलेलं आहे. पण खडकाखाली हात असतील तर उमगून तरी काय करतील? 70,000 कोटीचा जो वरवंटा छातीवर ठेवलेला आहे तो वरवंटात जर बाजूला सरकणार नसेल तर कितीही काहीही कळलं आणि साक्षात्कार झाला तरी उपयोग